सविस्तर बातमी पाहूयात। गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये अचानक थंडी जाणवू लागली असून गेल्या 10 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद झालेली आहे। पहाटे मुंबईमध्ये 16 अंश सेल्सिअस तापमान होतं, ज्यामुळे मुंबईकर चांगलेच कुडकुडले। पण मुंबईतील तापमान का घसरलं, येत्या काही दिवसात थंडी वाढेल की कमी होईल आणि राज्यात पुन्हा पावसाची शक्यता आहे का, या विषयावर हवामान तज्ञ सुषमा नायर यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संकेत वरक यांनी। गेले काही दिवस मुंबईत खूप जास्त थंडी जाणवत आहे। काल रात्री मुंबईत जे टेम्परेचर होतं, तापमान होतं ते 16 डिग्रीजवरती आलं होतं। त्यामुळे हे जे तापमान आहे हे गेल्या 10 वर्षातलं सर्वात कमी तापमान मानलं जातं। आपल्यासोबत हवामान तज्ञ सुषमा नायर जी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया हा बदल का नेमका झालाय। मॅम, 10 वर्षातलं सर्वात कमी तापमान 16 डिग्री आणि मुंबई एक कोस्टल सिटी आहे, एक दमट वातावरण असतं नेहमी इकडे, तर अचानक हा बदल इतका काय झाला? हो, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे, दमट वातावरण असतात, पण ॲट दिस टाईम ऑफ द इयर वेन द विंड्स जे वारे आहेत ना ओव्हर युअर्स लँड, ते उत्तरेकडून आलं की ते दमट वातावरण कमी होणार, ह्युमिडिटी विल रेड्यूस आणि दॅट इज वाय हे कोस्टल सिटीला, बट दिस इज नॉट अनयुजुअल। कधी कधी वेन दिस टाइप ऑफ अ सिच्युएशन अराइजेस, जेव्हा हे उत्तरेकडून येणारे वारे येतात, दे आर ड्राय, त्याच्यात मॉइश्चर नाही आहे, तर तुमचं ह्युमिडिटी कमी होणार आहे, क्लिअर स्काईज आहे तुमचं, तर तुमचं हे नाईट जे टेम्परेचर आहे, आपण मिनिमम टेम्परेचर सांगतात ना, ते खाली असं घसरणार। पण आता 16 डिग्रीवरती आलं, मध्यंतरी 19 होतं, आता 3 डिग्री मायनस झालं, 16वरती आलं, तर आपण याला थंडीची लाट म्हणायची का? नो, नॉट एट ऑल। कारण बघा तुम्ही, आपल्या कोस्टल सिटीला IMDचं डेफिनिशन आहे, क्रायटेरिया आहे, एक फिक्स्ड क्रायटेरिया, फिक्स्ड क्रायटेरिया आहे की वेन वी डिक्लेअर अ कोल्ड वेव, हे मी तुम्हाला सांगते, तुमच्या कोस्टल सिटीचं मिनिमम टेम्परेचर 15च्या खाली गेला आणि ते तुमचं जे सामान्यपेक्षा डिपार्चर आहे, हां, डिपार्चर फ्रॉम नॉर्मल टेम्परेचर्स, ते तुमचं मोर दॅन 4.5 असेल, हे दोघं कंडिशन सॅटिस्फाय झालं तर तुम्ही थंडीचा लाट म्हणतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई।